नमस्कार मित्रांनो, मी श्रीकांत लाटे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो वाईब्रोज यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, तुम्ही ओडिशामधील पुरी येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ रथ यात्रा पाहिलीच असेल। तर तुम्हाला माहिती आहे का, पुण्यात देखील अशीच रथ यात्रा निघते। तर तीच पाहायला आता मी चाललोय SP कॉलेज इथे टिळक रोडवर। चला तर मग पाहूया ती रथ यात्रा कशी असते ते। तर मित्रांनो, आपण SP कॉलेजमध्ये आलेलो आहे, पण रथ यात्रा अजून सुरू नाही झालेली। तुम्ही बघू शकता मागं खूप गर्दी आहे। तर बघूया आपण लवकरात लवकर सुरू होईल रथ यात्रा। ढोल ताशाच्या गजरात रथ यात्रेची सुरुवात झाली होती। लवकरच भगवान श्री जगन्नाथ यांचा रथ आपल्याला SP कॉलेजच्या मेन गेटमधून बाहेर येताना दिसणार आहे। हे दृश्य पाहूनच असं वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराजच या रथ यात्रेत आले होते। मित्रांनो, भगवान जगन्नाथ यांचा रथ मला दिसत आहे। लवकरच आपल्याला भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे दर्शन होणार आहे। श्री श्री भगवान जगन्नाथ यांच्या रथ यात्रेत आलेल्या भाविकांचा उत्साह आणि जल्लोष खरंच पाहण्यासारखा होता। तुम्ही पण पाहू शकता। तर मित्रांनो, जगन्नाथ भगवानचं रथ आपण बघितलेलं आहे। आता आपण आहे ना, तिथं त्यांची संस्कृतीमध्ये आहे ना, ते वाद्य वगैरे वाजवलं जातं आणि काही जणांनी कला सादर केलेली आहे, ती आपण पाहूया। चला तर मित्रांनो, हे आहे केरळाचे पारंपरिक चेंडा वाद्य। चला पाहूया। हे पाहून खरोखरच आपल्या भारतीय संस्कृतीची एक सुंदर अशी झलक पाहायला मिळाली। रथ यात्रेत सगळे भाविक आनंदाने नाचत गात या रथ यात्रेचा आनंद घेत होते। Krishna Hare Krishna
एवढ्या आनंदाने आणि उत्साहाने पार पडत असलेली रथयात्रा मी पहिल्यांदाच पाहत होतो. रथयात्रा सुरू होऊन अर्धा तासाच्या वर झाला होता, पण भाविकांची एनर्जी आणि उत्साह अजून देखील कमी झाला नव्हता. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. याला बघून खरंच असं वाटत होतं की ही तर एक छोटीशी रथयात्रा आहे, पण ओडिसाच्या पुरीमधील भगवान श्री जगन्नाथ यांची रथयात्रा तर किती भव्य आणि उत्साहात पार पडत असेल, विचार करा. श्री जगन्नाथ रथयात्रेमध्ये आपण सर्व काही पाहिलं. आता एकदा शेवटी भगवान जगन्नाथ यांचं दर्शन घेऊया. भगवान जगन्नाथ यांचा रथ आलेला आहे. मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. रथ ओढण्यासाठी एका बाजूला महिला होत्या तर दुसऱ्या बाजूला सर्व पुरुष होते. हे पाहून खरंच छान वाटलं. थोडा वेळ थांबून सर्वांनी दर्शन घेतल्यानंतर हा रथ आता पुढे ओढणार आहे. चला, जय जगन्नाथ. ही रथयात्रा माझ्यासाठी फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि खरंच खूपच छान एक्सपिरियन्स ठरला हा माझ्यासाठी. जर जमलं तर पुढच्या वर्षी ओडिसामधील रथयात्रा देखील आपण पाहूया. सर्व काही आता तुमच्यावर आहे, कारण तुम्ही सपोर्ट केला तरच सर्व काही शक्य होईल. तर मित्रांनो, भगवान जगन्नाथ रथ यात्रा आपण सगळे पाहून झालेली आहे. आता ती पुढे जाऊन SP कॉलेज इथंच एंड होईल. तर मग तुम्हाला पुण्यामध्ये श्री जगन्नाथ रथ यात्रेचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. जय जगन्नाथ.